आज मी जे आलेली आहे ना माटुंगा वेस्ट इथे असलेलं गेले 37 वर्ष ज्याचा झेंडा अक्षरशः अटकेपहार लहरतोय. दिवा महाराष्ट्राचा, युवा पोर्तुगीजा आणि आताच पोळी अँड पाव असं त्यांच्या मुलांनी रेस्टॉरंट चालू केलेलं आहे. एक रेस्टॉरंटेर फॅमिली, आउटसाइड फॅमिली. इव्हन मध्ये आता 37 वर्ष झाले अजून सुद्धा मुंबईमध्ये एक पण गोवन पोर्चुगीज रेस्टॉरंट नाहीये. माझी पॉलिटेक्निकची जागा बंद करून आर्किटेक्टला पैसे नव्हते 2 लाख रुपये सुद्धा. आम्ही डिझाईन केलं आणि आम्ही चालू केलं 3 डिसेंबर 1988 मध्ये. गोवन फूड म्हणजे नुसतं सी फूड नाहीये. 69% गोवन हिंदू असतात आणि व्हेज पण खातात. मला असं वाटतं तुझ्या इथलं एक टेबल राज ठाकरेंसाठी कायम रिझर्व असायचं. राजा लहानपणापासून येतो इकडे आमच्याकडे. स्पेशली जो आमच्या स्टाफला आवडतो आणि टिपिंग भरपूर करतो त्यांना सगळ्यांना. आमच्याकडे मराठी बोललो की मराठी भाषेकडनं भरपूर डिस्काउंट मिळतात. आपल्या लोकांनाच माहिती नाही की आपली मराठी खाद्य संस्कृती किती संपन्न समृद्धी. आपल्या लोकांनाच माहिती नाही. मग आपण लोकांमध्ये काय होतं 19,000-20,000 मुलं ग्रॅज्युएट होऊन येतात पण कोणालाही साधी बटाट्याची भाजी किंवा शिकरण किंवा कुठलंच मराठी जेवण येत नाही. खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिमाचं कोकण, मुंबई 150-200 व्हेज नॉनव्हेज प्रकार आहेत. नागपूरचं सावजी मटण, गोळाभात, वडाभात, जळगावचं पांढऱ्या वांग्याचं भरी, शेवभाजी, सिकिबीचं वालाचं बेडा, सोळ्याची खिचडी, पाटलबंगूचं बोंबलाचं भोजन, खेकड्याचं खरकडलं चिंगोडीचं, कोल्हापूरचे पांढरेसे, तांबडेसे, ज्वारीच्या भाकऱ्या, खमंग काकडी. तोंडाला पाणी सुटलं आहे तुमच्या कॅमेरामॅनची. Hi, I'm Sudeep Pauchert. I'm the director of Goa Portuguesa Diva Maharashtraचा and पोळी अँड पाव. मी कांचन अधिकारीचा शो बातो बातो में आम्ही खूप गप्पा मारले, खूप मजा केली आहे. सो डू डेफिनेटली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केल्यानं माझा हुरूप मात्र निश्चित वाढणार आहे. आणि सबस्क्राईब कसं करायचं तर बातो में बाय कांचन अधिकारी असं टाईप करायचं. यूट्यूबच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझे सगळे एपिसोड्स येतील. त्यातल्या कुठल्याही एका एपिसोडला क्लिक करा. तिथे सबस्क्राईब असं व्हाईट याच्यामध्ये एक बटन दिसेल, त्याला एक क्लिक करायचं. लगेच तुम्हाला त्याचं सबस्क्राईब्ड असं येईल. सो डू सबस्क्राईब द चॅनल बातो में बाय कांचन अधिकारी. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात, त्यामुळे बेसिकली तुम्हाला पैसे पडणार नाहीत. परंतु मी जी एवढी सगळी खटाटोप करते, हा सगळा जो उपद्व्याप करते तो इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि त्याच्याचमुळे तो तुमच्यापर्यंत पोचावा ही माझी इच्छा आहे. तेव्हा कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. बरं मंडळी, आज मी जी आलेली आहे ना ती शिवाजी पार्कच्या जवळच असलेल्या माटुंगा वेस्ट इथे असलेल्या गेले 37 वर्ष ज्याचा झेंडा अक्षरशः अटकेपहार लहरतोय असा दिवा महाराष्ट्राचा, गोवा पोर्तुगीजा आणि आताच पोळी अँड पाव असं त्यांच्या मुलांनी रेस्टॉरंट चालू केलेलं आहे. अशी ही एक रेस्टॉरंटेर फॅमिली, आउटसाइड फॅमिली, ज्याची शेफ दीपा अवचट, त्यांचे मिस्टर सुहास अवचट, त्यांची मुलं आकाश अवचट आणि सुदीप अवचट, हे चौघही जण याच बिझनेसमध्ये आहेत आणि गेले 37 वर्षांच्याहून वर ही त्यांची परंपरा चालू आहे. चला तर मग वळूया. आजचे आपले गेस्ट आहेत सुहास अवचट. नमस्कार. नमस्कार डॉक्टर अवचट. डॉक्टर अवचट. येस, डॉक्टर चावड मॅडम मला. सो त्यांनी माझ्यासाठी ही एक मस्त पोर्ट वाईन दिलेली आहे. सो चीअर्स डॉक्टर. येस, थँक्यू सो मच. एक सिप मारा. येस, मी नंतर घेते जरा. बरं, मी आता म्हटलं त्याप्रमाणे की गेली 37 वर्ष सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला आणि दीपाला. आम्ही इतकी वर्ष येऊन या रेस्टॉरंटचं फूड खातोय. मग ते दिवा महाराष्ट्राचं फूड असेल किंवा गोवा पोर्तुगीजाचं असेल किंवा तुमचं जे साऊथ इंडियन आहे त्याचं असेल, दक्षिणचं. सो मला तुला असं विचारायचं आहे की आज आपल्यामध्ये खरं तर दीपा असायला हवी होती, परंतु आज ती काही कामानिमित्त बाहेर आहे. त्याच्याचमुळे आपण सगळं जाणून घेणार आहोत सुहास अवचट यांच्याचकडनं. दीपा अवचट आणि तुझं लग्न जे जमलं ते एअरपोर्टवरती असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे. तिकडे आता पुढचं तू बोलायचं. कशी तुझी ओळख झाली तिच्याशी? ओके, सो ऑन द लायटर मोड मी म्हणतोय लग्नाचा विषय काढला की जरा मूड ऑफ होतो. पण एनिवे आता 37 वर्ष आहोत आम्ही एकत्र. तर बेसिकली मी मेडिकल डॉक्टर आहे मी आणि ॲट सम ग्रेट बॅकग्राऊंड विथ द आर्मी ऑल्सो. आणि मी आउट ऑफ इंडिया जाणार होतो, मला स्कॉलरशिप मिळाली होती आणि एअरपोर्टवर माझ्या वडिलांचे मित्र मैत्रीण फ्रेंड लता मंगेशकरजी
त्यांना मी रिसिव्ह करायला घेतो तिकडे निधी मला भेटल्या आणि त्यांनी माझी मिसेसची दीपाची ओळख करून दिली आणि म्हणाला की ही आमची गोव्याची मुलगी याच्याशी लग्न करायला पाहिजे. सो आय वॉज लुक ॲट हर, तिकडे बघितलं. आय वॉज व्हेरी इम्प्रेस. शी इज 5 feet 9 inches अँड फुल व्हाईट कडक कस्टमचा युनिफॉर्म घातलेला, अशोक चक्र, गोल्डन स्टार्स. आणि माझा आर्मी बॅकग्राऊंडमध्ये मला त्याचं युनिफॉर्ममध्ये आय वॉज व्हेरी इनॅमेड. आणि नंतर मग आमचं जरा थोडंसं डोकं कमी असं आर्मीवाला, त्यामुळे ते चेहरा बघितला मी आणि 3 महिन्यात एंगेजमेंट, 7 महिन्यात लग्न केलं. जाऊया दुसरीकडे कुठे जायला नको. ते सांगण्याचं तात्पर्य की माणूस तो किती फास्ट करतो. नंतर मग दवाखाना, हा पॉलिक्लिनिकची जागा होती गोवा पोचकीजवळ, तर आणि घर पहिला मधला आणि माझी आई बर्वे, त्यामुळे अंडसुद्धा चालत नाही बरं का असा सीन आहे घरात. आणि बायको बिंग अ सारस्वत, हर फंडा वॉज प्राण जाय पर प्रॉन न जाय, ती गोव्याची. म्हणून आम्ही गलीज, धाबाज, 5 star 4 star आम्ही मुंबई अख्खी शोधून काढली गोवन रेस्टॉरंट. मालवणी रेस्टॉरंट होते, सायबा, गजाली किंवा सिंधुदुर्ग वगैरे, आणि मँगलोर होते, कृष्णा, महेश. गोवन रेस्टॉरंट कुठेच नव्हतं. सो गोवाचं जे खाद्य संस्कृती आहे त्याला 450 वर्षाचा पोर्तुगीज रूल होता तिकडे, तर त्याचा ख्रिश्चनिटीचा त्याच्यावरती प्रभाव आहे त्याच्यावरती. परत सारस्वत मंडळी, मराठास, मोगल्स पण आले होते तिकडे. तर हे खाद्यसंस्कृती इज व्हेरी डिफिकल्ट. आणि मुंबईमध्ये कुठेही रेस्टॉरंट ते नव्हतं. मग माझ्या डोक्यात असं आलं की चला आपण एक रेस्टॉरंट काढूया. म्हणून मी दीपाला विचारलं की बाबा मी रेस्टॉरंट काढायचा माझा मूड आहे, तर तू मला किचनमध्ये मदत कशी, कारण मला काहीच नॉलेज नव्हतं, मी व्हेज, की म्हणजे मी किचन मीच सांभाळेन. ॲक्च्युली तिला वाटतं होतं मी या नेहमीप्रमाणे जोक मारल्यामुळे तो जोक मारला होता तिला. तर लकीली मी खूप सिरियस झालो आणि मग माझी पॉलिक्लिनिकची जागा बंद करून तिकडे गोवा जन्म काढला. आमच्याकडे पैसे नव्हते, तर आमचं दीपाचं गोव्याचं घर मी कॉपी केलं आणि जुने चर्चेस वगैरे, आणि तसं कॉपी करून आर्किटेक्टला पैसे नव्हते 2 लाख रुपये सुद्धा, आम्ही डिझाईन केलं आणि आम्ही चालू केलं 3 डिसेंबर 1988 मध्ये. म्हणजे पुढच्या आठवड्यात 37 years होणार आमच्या रेस्टॉरंट. ते सुरुवात केली अशी आम्ही. आणि त्यामुळे आणि सो आम्हाला बेसिकली आम्हाला जगाला हे सांगून द्यायचं होतं की गोवन फूड म्हणजे नुसतं सी फूड नाही आहे किंवा नुसतं नॉनव्हेज नाही आहे. आणि 69% गोवन हिंदू असतात आणि व्हेज पण खातात. तर ते व्हेज आम्ही केलं. मग ते व्हेज करण्याकरता मग माझी आई रेस्टॉरंटला येत नव्हती. ती मग मला माझ्या आईकरता मला एक सेपरेट किचन बनवावं लागलं. क्रॉकरी, कटलरी हिरवी, त्यांचे फ्रीजेस वेगळे, त्यांचे ते चॉपिंग बोर्ड पण सगळं वेगळं केलं. तिने येऊन ते चेक केलं आणि मग ते सगळं एक कुठे ठेवतं, ही भाजी कुठल्या फ्रीजमध्ये ठेवतात, तोच चॉपिंग बोर्ड वापरता, सगळे तिचे प्रश्न, टिपिकल कुबरा. आणि तर दॅन शी वॉज सॅटिस्फाईड. आणि मग तिने 14 वर्षांनी पहिला घास खाल्ला गोवा पोर्तुगीजामध्ये आणि माझा वनवास संपला. डॉक्टर सुहास हे अतिशय गमतीशीर व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांच्या इथे आल्यानंतर तुम्हाला काही टेन्शन असेल ना तर ते एकदम दूर पळून जातं. बेसिकली सायकॅट्रिस्ट असल्यामुळे मी येणार प्रत्येक गेस्टला आय कॉल देम गेस्ट, म्हणजे अतिथी, आणि मी जाऊन भेटतो. म्हणजे आतापर्यंत माझ्या मुलांनी काय ते AI करून आणि सगळं माझे व्हिजिटिंग कार्ड जेवढे जातात आणि जेवढे लोक आमच्याकडे आतापर्यंत मी 1 million लोकांना भेटलो आहे. 10 लाख लोकांना भेटलो इकडे. वाव. आणि पर्सनली भेटतो. एखाद्या त्याला आय मेक देम फील ॲट होम. तुम्हाला एखादी डिश आवडली नाही, पहिल्या कशात सगळं बदलून द्या, आम्ही कधी चार्ज करत नाही, आम्ही काय प्रश्न विचारत नाही. प्लस जे काय पैसे जमतात ते 10% आमच्या चांगल्या कार्यात जातात. आमचं चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे तिकडे जातो. तो ज्या समाजातून आला त्यांच्याकरता खारीचा वाटा. तर दॅट इज गोवा पोर्तुगीजा त्याला. आणि मग आम्ही एअर इंडियाच्या विमानात फूड फेस्टिवल केलं, गोवन फेस्टिवल. ते खूप प्रसिद्ध झालं. म्हणजे त्या काळी लोकसत्तामध्ये पहिल्या पानावरती मला तर माधव गडकरी एडिटर होते, त्यांनी लिहिलं होतं की आता एअर इंडिया सुंगटाची कोडी. अच्छा. सो आम्हाला द प्रेस अँड मीडिया हॅज बीन व्हेरी काइंड टू अस. प्लस येणारे सगळे सेलिब्रिटीज, गेस्ट जे फूडी आहेत, खवय्ये आहेत, तर त्यांना दे वर व्हेरी हॅपी विथ दॅट. मी तुझ्या इथे कायम आलेली आहे श्रावण फेस्टिवलला आणि कायम दीपाच्या हातचं इतकं सुंदर म्हणजे फूड असतं. आणि त्याच्यामध्ये तिची ती म्हणजे कोवळ्या नारळाची ती ती भाजी, त्याला शाळे आणि ओले काजू. शाळ आणि ओले काजू. त्याच्यानंतर अजून ते काय
मला वाटतं फणस आणि काय तर असताना त्याची भाजी. खूप फणसाची भाजी आहे, हा किलफुलाचे वडे आहेत, हा व्हेज मध्ये खूप आहे. म्हणजे म्हणजे विविध प्रकार आहेत तुमच्या इथे ज्याच्यामध्ये सतत एक्सपेरिमेंटेशन चालू असतं हो, तिचं. ती इव्हॉल्व करत असते. हा. आणि आम्ही असे तुझ्यासारखे बरेच गिनी पिगीने बोलवतो, खायला घालतो, त्याच्याकडून ऑनेस्ट ओपिनियन घेतो नाही. आणि मग ती डिश मेनू मध्ये येते. Yes. तोपर्यंत तुम्ही ओके म्हणत नाही तोपर्यंत. येस आणि नंतर मग ती सगळ्या गेस्टना जाते. आत्ताच्या चातुर्मासामध्ये पण त्यांनी खूप श्रावण. सुंदर श्रावणाच्या तो मध्ये. खूप हिट आहे आमचा श्रावण फूड. येस आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी ती थालीपीठ होती ती कसली हो. होती? ते एक म्हणजे बनाना बनाना बनानाचं ते थालीपीठ होतं म्हणजे विच आय ट्राईड ऑल्सो. प्लस तिचे लिहिलेलं जे कलनरीवरचं जे पुस्तक आहे ते सुद्धा म्हणजे त्याला पण पुस्तकात- अवॉर्ड हो. मिळालेली आहे. ते पुस्तक जे दीपाचं आहे, इट इज इंडियाज फर्स्ट डिझायनर रेस्टॉरंट शेफ बुक आहे. इट इज नॉट अ कुकरी बुक. हम्म, आणि त्या बुकला वर्ल्डचं बेस्ट शेफ बुक अवॉर्ड मिळालं मकावमध्ये. हम्म. 141 कंट्रीमध्ये शी इज द फर्स्ट इंडियन लेडी शेफ, फर्स्ट मराठी मुलगी जिला अवॉर्ड मिळालं. वाव. आणि काही बॅकग्राऊंड नव्हता, म्हणजे आमचं लग्न होतं तर नी चहा पण बनवता येत नव्हता. हो शी इज अ सेल्फ ट्रेन, सेल्फ टॉट, सेल्फ इव्हॉल्व, स्वयंभू अशी खूप शिकली, व्हेरी पॅशनेट. येस आणि इनफॅक्ट आता तिला आता 25 इंडियाचा बिगेस्ट शेफ अवॉर्ड मिळालाय. ते 25 मध्ये तिने 23 टॉप पुरुष महारथी शेफ्सना, मिशेल स्टार शेफला हारून ती बया आमची वरला आलेली आहे ती. नाही तिचं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं ना दीपाचं की एक तर शी इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट. त्याच्यानंतर तिची मापं जी असतात ना ती एकदम परफेक्ट आहे. आणि दुसरी म्हणजे मला एक वाटतं इनोव्हेटिव्हनेस जो मला कायम आपल्याच म्हणजे आपल्याच घरच्या फूडमध्ये पण तिचा जो एक वेगळा इनोव्हेटिव्हनेस आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट म्हणजे मी सांगते ना आता माझा नवरा गुजराती, माझा मुलगा तर सगळ्या पद्धतीचं फूड खातो. माझी सुनबाई मारवाडी आहे, तिला मी इथे आणलेली होती आणि शी इज फॅन ऑफ दिवा महाराष्ट्राचं. ती नेहमी म्हणते की जर तुम्हाला मराठी फूड ट्राय करायचं असेल लेट्स गो देअर. आमच्या इथे कायम त्याला तुझी ती पनीर करंजी एवढी अप्रतिम तुझी पनीर करंजी असते, प्रॉन्सची करंजी असेल. सो दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट टाईप ऑफ डिशेस विच वेर अनहर्ड ऑफ. तिचे सिग्नेचर डिशेस आहे. येस हे बाहेर कुठल्याच कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट कुठल्याच रेस्टॉरंट मुंबईत मिळत. इव्हन म्हणजे आता 37 वर्ष झाले अजून सुद्धा मुंबईमध्ये एक पण गोवन पोर्चुगीज रेस्टॉरंट नाहीये. गोवन हिंदू फूड 69% गोव्याचे लोक हिंदू असतात आणि व्हेज पण खातात. पण गोव्यामध्ये कुठल्याही हिंदूचं व्हेजिटेरियन किंवा नॉनव्हेज रेस्टॉरंट नाहीये. तर जेव्हा एक टुरिस्ट गोव्यात जातो आणि त्याला व्हेज खायचं किंवा नॉनव्हेज खायचं तर तिकडे सगळे ख्रिश्चन फूड खूप मार्केट केलं आहे. येस ते विंदालू, बालचाव, रेशा. पण गोवन हिंदू फूड आपलं हुमणपासून ते सोलाची कढी वगैरे ते कोण तिकडे वापरत आहेत. त्यामुळे आता काय गव्हर्नमेंट ऑफ गोवानी हॅज अप्रूव्ड ओनली वन रेस्टॉरंट इन द वर्ल्ड दॅट इज गोवा पोर्चुगीजा विच इज इन मुंबई. त्यामुळे दे ऑल कम हिअर टू ईट दॅट व्हेजिटेरियन हिंदू फूड. ते आमच्याकडे व्हेज हिंदू फूड आहे आणि व्हेज नॉनव्हेज पण फूड आहे. गोवन फूड. गोवनी शब्द नाहीये गोवन. जेव्हा आता आपण इतके वेळा उल्लेख केला 37 वर्ष, परंतु आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी दादरमध्ये काय किंवा शिवाजी पार्कमध्ये काय एवढे आउटलेट्स नव्हते. परंतु आज जर तू बघितलंस तर अक्षरशः गल्ली बुळातही आउटलेट्स आहेत, मेन रस्त्यावरती तर भरपूरच आहेत. म्हणजे सिट अँड डाईन पण भरपूर आहे आणि छोटे छोटे जॉईंट्स पण भरपूर आहेत. सो हाऊ यू मतलब केटर द PR अँड द मार्केटिंग थिंग्स? काय आमचं फूड एवढं चांगलं आहे की PR करायची गरज नाही. आणि प्लस आमचं जे फूड आहे ते अख्ख्या मुंबईत कुठे मिळत नाही. तर गोवन हिंदू फूड, गोवन ख्रिश्चन फूड किंवा ही जी एक गिटार घेऊन प्रत्येक टेबलवर जाऊन एक छान छान गाणी गाणारी व्यक्ती आणि आपण दुसऱ्या 2 रेस्टॉरंटमध्ये अजून बोलायचं आहे. पण गोवा पोर्चुगीज मी तुला आधी सांगतो की त्या रेस्टॉरंटमध्ये तर आता तुम्ही गुगल करा सगळ्यांनी आणि यू मस्ट चेकआउट की देर इज नो गोवन हिंदू रेस्टॉरंट, देर इज नो गोवन फूड विच सर्व्स द हिंदू अँड द नॉनव्हेज फूड ऑल्सो. ते काय त्यामुळे आम्हाला कॉम्पिटिशन नाही. म्हणून आज आम्ही दुसऱ्या देशात जाऊन फूड फेस्टिवल करतोय. आम्ही सगळे श्रीमंत गुजराती मारवाडी मॅरेजेस करतो. त्यांना ते संगीतला आमचं गोवा पोर्चुगीजचं व्हेज जेवण देतो. ती शहाळी ओली काजूची भाजीपासून केळफुलाचे वडेपासून अनेक प्रकार आहेत. आणि एव्हरी श्रावण फेस्टिवल तुला माहितीच आहे की सगळे माझे नॉनव्हेज मित्र जे सेलिब्रिटीज आहे, फिल्म स्टार्स आहेत, ते होता अरे डॉक्टर कवी आहे श्रावण फेस्टिवल दे आर लुकिंग फॉर इट. तर ते आता या वर्षी आम्ही केलं नाही पण देवर मॅचिंग लुकिंग फॉर इट म्हणून. तर ते एक वेळ आहे. आता हे गोवा पोर्चुगीज बिकम व्हेरी पॉप्युलर. 37 वर्ष आहेत आणि मीडिया वॉज काइंड आणि मोठे मोठे सेलिब्रिटीज येऊन घेते. म्हणजे
सलमान खान पासून माधुरी दीक्षित पासून यू नेम एनीबडी, सचिन तेंडुलकर पासून सो मेनी. सो दे मला असं वाटतं तुझ्या इथलं एक टेबल राज ठाकरेंसाठी कायम रिझर्व असायचं. राजा लहानपणापासून येतो इकडे आमच्याकडे. इज अ व्हेरी नाईस पर्सन आणि स्पेशली तो आमच्या स्टाफला आवडतो आणि टिपिंग भरपूर करतो त्यांना सगळ्यांना. आणि दॅट इज वन थिंग. आणि देन एक 25 वर्षापूर्वी माझी एक सुंदर वेळ होती तुझ्या केस. तिने पळून एका साऊथ इंडियन मुलाशी लग्न केलं, केरळाच्या IT इंजिनियरशी. ओके. आणि दुसऱ्या सुंदर जन्म झाला दक्षिण. तिकडे केरळा, आंध्रा, हैदराबाद, तमिळ, कर्नाटक, बँगलोर तिकडचे प्रकार आहे सगळे डिशेस. आणि तर दॅट वॉज व्हेरी युनिक. म्हणजे मुंबईत सुद्धा आज सुद्धा कुर्क फूड नाही मिळते, आंध्राचा फूड मिळत नाहीये. सो आम्ही असं जगाला सांगू इच्छितो की सगळे साऊथ इंडियन मद्रासी नसतात किंवा इडली डोसा सांबारच खात नाही. किती विविधता आहे. 150 वेज 200 नॉनव्हेज आहेत दक्षिणमध्ये. आणि तिकडे लाईव्ह अप्पमचं काउंटर आहे तिकडे. मस्त तुमच्या समोर शो किचन आहेत. ते इतर फॉरेनर लोक शूट करत असतात. इन्सिडेंटली आम्ही वी आर वन ऑफ द लार्जेस्ट फॉरेन एक्सचेंज आणि रेस्टॉरंट बॉम्बे. अप्रूव्ड ऑल द फॉरेन काउन्सिलेट. त्यामुळे ते वेगळं असं वलय निर्माण. आणि आमचा रोड कसा आहे की एअरपोर्टवरून जर तुम्हाला मुंबई सिटीत जायचं असेल तर तुम्हाला आमच्या रोडवरून जायचं. आता अर्थात लिंक सीलिंग झालंय पण इथून जायचं. त्यामुळे ते लोकांना असं बघत बसायचं की काय आहे. आणि आम्ही रेस्टॉरंट म्हणून कुठे लिहिलंच नाही बाहेर, नुसतं गोवापूरचं लिहिलं होतं अलीकडे. मग ते बघायचे. पूर्वी तो असा एक वरती एक कोंबडा होता आणि ते 2 पोर्तुगीज सोल्जर सॅल्यूट मारत होते. आणि मग ते गेटवे ऑफ गोवा, मंगेशी टेम्पलचं डोम होता सगळं. तर त्यांना दे वर व्हेरी काय आहे कौतूहल एवढं होतं त्यांना. त्यांना म्हटलं काय काउन्सिलेट आहे का, काय कल्चरल काय सेंटर आहे. सो इट माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप मला मदत झाली. येणारा प्रत्येक गेस्ट हा मी त्यांना भेटल्यानंतर तो मी त्याला पेटर्न आणि ब्रँड अँबॅसेडर व्यवस्था सोडतच नाही बाहेर. जाम पकवतो जाऊन त्याला. कारण दीपा जेवण पकवते मी सगळ्यांना पकवतो. ऐकतो. आणि माझ्या बायकोचं कौतुक करते म्हणतो अरे सगळ्या नवऱ्याने बघा आपल्या बायकोचं किती कौतुक करतो, तुम्ही तर शिका याच्याकडून. मला फोन करून शिव्या घालतात. नाही मार्केटिंग शिकावं तू तुझ्याकडनं असंच मी म्हणेन. आणि आता तू दुबईमध्ये म्हणा, चेन्नईमध्ये म्हणा किंवा वडोदराला अशा 3 ठिकाणी तुमचे आउटलेट्स तुम्ही सुरू केलेले आहेत. हाऊ यू हॅव स्टार्टेड इट आणि व्हेन डिड यू स्टार्ट? सो दक्षिण चालवल्यानंतर मग आम्ही दिवा मस्त रेस्टॉरंट काढलं. ते ऍक्च्युली बाजूच्या बिल्डिंगमध्ये काढलं होतं. ते साहेबांनी उद्घाटन केलं होतं. सो ते एकदम पूर्ण पेशवाई सगळं होतं. आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुतारींनी अभिवादन आणि ते सगळं. आमच्याकडे मराठी बोललं की मराठी भाषेकडनं भरपूर डिस्काउंट मिळतात. आणि जर कविता लिहिली मराठी आमच्या पुस्तकात ते हिरवा शिवून ड्रिंक मॉकटेल ते आमच्यातर्फे सप्रेम. तर ते बिकम व्हेरी फॉर्म. मग वी शिफ्टेड दॅट दिवा मासा इकडे आणलं आम्ही. आता काय आलं की देर इज नो महाराष्ट्र रेस्टॉरंट इन मुंबई. मराठी रेस्टॉरंट यू कॅन गुगल. खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिमाचं कोकण, मुंबई 150-200 व्हेज नॉनव्हेज प्रकार आहे तिकडे. म्हणजे नागपूरचं सावजी मटण, गोळाभात वडाभात, जळगावचं पांढऱ्या वांग्याचं भरी, शेवभाजी, सिकिबीचं वालाचं बेटा, सोड्याची खिचडी, पाटीलबाबूचं बोंबलाचं भुजणं, केकड्याचं खडकडलं चिंबोरीचं, कोल्हापूरचे पांढरेसे, तांबडेसे, ज्वारीच्या भाकऱ्या, खमंग काकडी. तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्या कॅमेरामॅनच्या. आणि तुझ्याकरता स्पेशल रानडुकराचं लोणचं. ही विविधता. ज्वारीच्या भाकऱ्या, पीपल वेल अमेज. इज लाईक होम फूड. म्हणजे दीदीने आमच्या पुस्तकात लिहिलं की जेवण खूपच स्वादिष्ट होतं. असं वाटलं माईनी आपल्या हाताने बनवून घातलं. माई मझी मदर. एका खाद्यगृहात जेवायला गेलो असं नाही वाटलं, असं वाटलं की एका मित्राकडे जेवायला गेलो. एक्झॅक्टली. दिस इज द ब्लेसिंग्स वी गॉट फ्रॉम ऑल दिस सेलिब्रिटीज. आणि बेसिकली मी म्हटलं ना की प्रत्येक इथलं जे केलेलं असतं ना ते तुमच्या शेफनी बनवलंय असं वाटण्यापेक्षा असं वाटतं ॲज इन दीपाचा त्या प्रत्येक गोष्टीला हात लागलेला आहे असं वाटतं. म्हणजे कुठलीही डिश खाताना म्हणजे डोळे मिटून कुठलीही डिश तुम्ही ऑर्डर करा. अगदी कोथिंबीर वडीपासून ते कुठल्याही फिशचं तर काही आयटमचं तर बोलायलाच नको. बिकॉज दीपा बिंग सारस्वत. हो ते सारस्वत. पण तिने तिच्या सासूला आणि नवऱ्याला खुश करण्याकरता भरपूर व्हेजिटेरियन डिशेस आहेत. येस. आमच्या 3 रेस्टॉरंटमध्ये 60% व्हेजिटेरियन डिशेस आहे सरप्राइझिंगली. नाही आणि प्रत्येक एक डिश दुसऱ्यापेक्षा वेगळी आहे. दे आर व्हेरी टेक्स्चर, त्याचं लुक्स, त्याचं कलर्स, त्याचं फील एकदमच वेगळा आहे सगळ्या डिशेसचा. आणि दे आर नॉट अवेलेबल इन एनी रेस्टॉरंट इन मुंबई. तो आणि एखादी व्यक्ती जो पण इकडे येत नाही, जो पण ते अनुभव घेत नाही, तो पण त्यांना ह्या गोष्टी पटतच नाही की असं कसं. आणि आपल्या लोकांनाच माहिती नाही की आपली मराठी खाद्य संस्कृती किती संपन्न समृद्धी. आपल्या लोकांनाच माहिती नाही. मग आपण लोकांमध्ये काय होतं, आता काय होतं मुंबईमध्ये
किंवा महाराष्ट्रामध्ये बरेचसे केटरिंग कॉलेजेस आहे, फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट आहे. 19,000 20,000 मुलं ग्रॅज्युएट होऊन येतात. पण कोणालाही साधी बटाट्याची भाजी किंवा शिकरण किंवा साधारण पण बनवता येत नाही. त्यांना ते चायनीज, मोगलाई, पंजाबी, मेक्सिकन, इटालियन शिकतात, पण त्याला कुठलंच मराठी जेवण येत नाही. सो हे एक माझी खंत आहे. दुसरं असं की बरेचसे मराठी लोक जे म्हणतात आम्ही मराठी वगैरे वगैरे, त्यांच्या फंक्शन्सला, फॅमिली फंक्शन, पर्सनल फंक्शन्समध्ये ते कोणतरी काही शेटीला आणून मस्तपैकी सगळं बटर चिकन, नवरत्न कुर्मा आणि काय काय ते आणतात, ते पालक पनीर आणि इटालियन वगैरे खातात, पण मराठी नाही करत. सेम आपले राजकारते ऑल्सो, हे सगळे तू वाचतेच पेपरला की मराठी माणूस. पण वेन फॅमिली फंक्शन इज देअर किंवा सह्याद्रीमध्ये गेस्ट येतात फॉरेनचे राजभवनवरती, तेव्हा त्यांनी आमचं जेवण आता करायला लागले. आता लेटली नवीन गव्हर्नमेंट आले, त्याच्या आधीचे शिवसेना मंडळी, दे हॅव स्टार्टेड ऑर्डरिंग फूड फ्रॉम अस, आणि आम्ही खूप छान केटरिंग करतो. आणि आमचं हायजीनमध्ये इज अ क्लास, म्हणजे दिस इज द ओनली स्टँडर्ड रेस्टॉरंट ज्याला FSSAने 5 स्टार हायजीन रेटिंग दिली किचनचा. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मे बी बिकॉज आय एम अ डॉक्टर, आय एम टेकिंग गुड केअर ऑफ दॅट. पण असं आहे, कारण माझे वडील 95, आई 85, ते आमच्या इकडे जेवतात. त्यावरून तुम्हाला कळेल की द क्वालिटी अँड हायजीन काय आम्ही मेंटेन केलं तिकडे. प्लस आमच्याकडे लो ग्लायसेमिक फूड आहे, लो कोलेस्ट्रॉल, सगळं आम्ही छान छान असं, म्हणजे सगळ्यांचे केटर करायला असं ते ठेवलेलं आहे. सो दिवा इज डुईंग व्हेरी वेल. ते आम्ही काय 3 रेस्टॉरंटला सगळे आले की त्यांना खूप वेगळंच वाटतं इकडे, आणि मग 2-3 पेग नंतर मूड येतो. अरे काय इकडे ते बघता सगळे फिल्म स्टार वगैरे बसले, ते मॉडेल्स बिलर सगळे सेलिब्रिटीज, क्रिकेटर. तेवढा अरे डॉक्टर हमको हैदराबाद में खोलने का है, हमको इधर खोलने का है, उधर खोलने का है. म्हटलं तू आता उद्या सकाळी मला फोन कर, मग मी कन्फर्म करतो की तुला खरंच उघडायचं काय. सो सॉ दॅट बोथ माय सन्स हॅव जॉइन माय बिझनेस. माझ्या मोठ्या मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट केले, MBA केले, 6-3 आहे तो. तर तो त्याला मी इन्व्हॉल्व केला याच्यामध्ये, कारण गेले 10 वर्ष तो सगळं आमचं फुल मॅनेजमेंट तोच बघतोय. आता मी हे आपलं झाल्यानंतर त्याचा एक छोटासा इंटरव्ह्यू करणारच आहे. तुमचा पोळी आणि पाव त्यांनी चालू केलेलं आहे फॉर यंगस्टर्स. येस, तर हे जे जेनजी मिलेनियल करतात त्यांनी पोईन पाव म्हणून रेस्टॉरंट काढले शेजारी इकडे आमच्या. त्याला पोई इज अ मल्टीग्रेन हेल्दी ब्राऊन ब्रेड, गव्हाच्या कोंड्यापासून तो पाव बनतो. त्या पावामध्ये 3 रेस्टॉरंटच्या छान छान डिशेस भरतोच, प्लस ॲडिशनल वेगवेगळ्या डिशेस भरतो. म्हणजे महाराष्ट्रीयन, गोवन, साऊथ इंडियन आहेच, प्लस चिकन अवाकाडो आणि जे काही जे यंगस्टरला आवडतात ते सगळं बनवतो. मस्त चीज बीज घालून गरम करून 200-250 रुपयाला विकतोय तो. वाव, दॅट्स ग्रेट. मी कधी म्हणतो बापाचं नुकसान करतो, पण त्यांनी दे हॅव डन सो वेल. आता त्यांनी 2 दुबईला रेस्टॉरंट काढलेत. पोईन पाव म्हणजे गोवाचं कल्चर, दिवा मासा काढलंच, शिवाय पोईन पाव काढलं. आता मागच्या महिन्यात चेंबूरला काढले, क्युबिक मॉलमध्ये. आता तो पॅलेडियम करतात आहेत, बँड्रा करतात आहेत. म्हणजे 2026 मध्ये आम्हाला 12 रेस्टॉरंट काढायचे. 2 काढले, आता 10 काढायचे. मला वाटतं गेली 25 वर्ष सातत्याने तुम्हाला टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचं कायम बेस्ट रेस्टॉरंटचं तुम्हाला अवॉर्ड मिळत आहे. काय ते शाहरुख खानला फिल्मफेअर अवॉर्ड मिळतात ना, तसं आमच्या गोवा पोर्चुगीज आणि दिवा मासा ते अवॉर्ड देत राहतात. आता आम्ही जाणं पण बंद केलंय, आमच्या स्टाफला पाठवतो. प्रॉब्लेम झाला की देर इज नो गोवन रेस्टॉरंट किंवा देर इज नो महाराष्ट्र रेस्टॉरंट मुंबई. मग त्याला दुसरं कोण नाहीच आहे ना कॉम्पिटिशन. नॉमिनेशन करायला पण कोण लोक नाहीत, म्हणून ते आम्हाला देतात. नाही असं नाही, असं नाही. तुमची मेहनत आहे त्याच्या पाठीमागे, तुझी, दीपाची, तुमच्या मुलांची आत्ता लागणारी मेहनत आहे. आणि बाहेरच्या ठिकाणी रेस्टॉरंट काढणं, इथून तुम्ही ते मॅनेज करणं, विच इज सो टफ. ते कसं काय होतं? तर दीपाने काय केलं की पूर्वी जेव्हा ती कस्टम्समध्ये नोकरी करत होती, शी वॉज अ सिनियर ऑफिसर कस्टम्समध्ये इंटेलिजन्सला, आणि आमचे कुक्स असायचे ते गोव्याचे आलेले. मग ते काहीतरी एक विंदालू मसाला बनवून दिला, एक साऊदी मसाला दिला. मी आता गावी जातो, पुढच्या आठवड्यात तुम्ही तोच मसाला वापरा. आणि हा आमचा कुठला कुक जो गोव्याला गेला तो आठवड्यात परत येतच नाही, त्याला 15 दिवस महिनाभर असतो तिकडे. मग मला फ्लाईटनी पकडून जा, त्याला शोधा रे, कुठे गावात कुठे मिणमिणतं देवामध्ये ते पायलटला घेऊन जायचं, घामाचा वास, त्याला मग बसवायचं. त्याची बायको बनलं, याला कशाला तुम्ही पैसे देता, पिऊन टाईट आहे, त्याला घेऊन यायचं परत इकडे, खूप त्रास. मग त्याला त्या बसमध्ये बसून सांगायचं की त्या पोर्तुगीज चर्चजवळ त्याला उतरावं आणि त्याला आणि मध्ये उतरू नका. आमचा स्टाफ जाऊन त्याला घेऊन यायचो. म्हणजे एवढे लहान मी माझ्या बायकोचे पण गेले नाहीत. तर हा खूप त्रास व्हायला लागला. मग दीपाला म्हणाले की बाबा हा दिस इज अ प्रॉब्लेम, प्रत्येक वेळी कुक्स जातात आणि येत नाही. आणि मग 2-3 आमचे मित्र आहेत, त्यांनी आमचे कुक्स पळवले.
आता ते परत आले आता, कारण आता आमचं जे आम्ही ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट करतो ना, आमचे 3 फ्लॅट्स आहेत तिकडे ओनली फॉर शेफ्स कुक्स करता. वेगळ्या महाराष्ट्रीयन करता एक फ्लॅट आहे, गोवन करता आणि एक साऊथ इंडियन करता. ते आर स्टेइंग हॅपीली जस्ट 100 मीटरवरती इकडे. सो दे आर स्टेइंग विथ अस. सो नाव व्हॉट टू डू. सो दीपाने काय केलं की आमचे जे महत्वाचे रेसिपीज आहेत ते तिने रिसर्च करून स्टँडर्डाइज केले आणि ते प्रेझेंट केले. आणि त्याचे ते मसाले लागणारे मसाले स्पाइस मिक्सेस जे आम्ही रतलाममधून बनवून घेतो विथ वी हॅव अ कॉन्फिडेन्शियल क्रॉस विथ दॅट. ते मसाले तिने आणले, ते स्पाइस मिक्स. आणि मग आता तू आज एखादी जेवली स्टँडर्ड झालं, मग एखादी समजा तुला आवडतं कुठे शाळेने ओली काजूची भाजी किंवा एखादी शागोदी खाल्ली किंवा एखादं विंदर खाल्लं, तू या माझ्या इथल्या मुंबईच्या रेस्टॉरंटमध्ये जेव, चेंबूरला जा किंवा चेन्नईला जा, बरोडाला जा किंवा तिकडे झालंय तुझं सेम टेस्ट कळणारच नाही की काय आहे ते. एवढं त्यात सगळं श्रेय दीपाचं आहे. म्हणजे शी इज द फेस आणि तिच्यामुळे हे सगळं जे काही घडलं ते 100% क्रेडिट तिला आहे. मी नुसतं एक मार्केटिंग PR गाय, मी आपल्या इकडे जाऊन भेटतो लोकांना, जरा जोक कॉमेडियन. इट्स एव्हरीबडी इज मेहनत आणि तीच म्हणजे आज दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू for completion of successful 37 years and many more to come ahead. So now I'll be going to पोई अँड पाव आणि तिकडे मी तुझ्या मुलाशी बोलणार आहे. तुला एक सांगतो की जेव्हा सगळे आता तुम्हाला की असे रेस्टॉरंट्स निघाले छोटे छोटे की त्यांना खूप ग्लॅमरस वाटतं हा रेस्टॉरंट, पण इट इज द मोस्ट डिमांडिंग बिझनेस इन द वर्ल्ड. जेव्हा 10 रेस्टॉरंट उघडतात, 8 रेस्टॉरंट बंद पडतात. कॅपिटल इंटेन्सिव्ह, लेबर इंटेन्सिव्ह, एनर्जी इंटेन्सिव्ह. आज आलेली व्यक्ती स्टाफ उद्या ड्युटीवर येणे, कुठलं गॅरंटी नाही आपल्या भारतामध्ये कुठले कायदे नाही त्याला रोखून ठेवण्याकरता. सो व्हेरी डिफिकल्ट असते. उघडतात असे लाईक मशरूम सगळीकडे उघडतात, वर्षात बंद पडतात. आई वडिलांचे पैसे गेले, बँकेचे पैसे गेले, वेंडोचे पैसे जातात. असे खूप केसेस बॉम्बेमध्ये चाललेत ते. आणि बरेचसे लोक आरंभशूर असतात किंवा त्यांना ते खूप ग्लॅमर वाटतं इकडे, पण याच्यासारखं कष्ट कुठल्याच बिझनेसमध्ये नाही. आणि द सॉफ्ट टार्गेट ऑफ ऑल द गव्हर्नमेंट एजन्सीज, सॉफ्ट टार्गेट ऑफ ते नेते मंडळी, यांना सगळ्यांना फुकटमध्ये पाहिजे, फ्रीमध्ये पाहिजे, असे सगळं प्रॉब्लेम असतात इकडे. इट इज नॉट दॅट इझी टू मॅनेज द रेस्टॉरंट. मला असं वाटतं की मी काहीतरी मागच्या ज्यांनी काहीतरी पाप केलं होतं म्हणून मी या लाईनमध्ये आलो. पण मुलाने स्वतः डिसिजन घेतलं. मी मला फोर्स केलं नाही त्यांना. जसं माझ्या वडिलांनी मला डॉक्टर हो म्हणून फोर्स केलं होतं. मला काही इच्छा नव्हती. मी भोसले मिडल स्कूल नाशिकचा परत NCC वाला त्यावेळी, आणि वडील पोलीस खातात, आजोबा पोलीस खातात. दॅट इज द डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्ही दोघं खूप डिसिप्लिन आहे. आम्हाला असं आमचं म्हणणं आहे की यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट लंच. कालचं लंच चांगलं झालं, आजचं लंच चांगलं, काही गॅरंटी नाही. तर आम्ही एव्हरी डे इज अ न्यू डे, इज अ न्यू चॅलेंज फॉर अस. आम्ही ते सगळं राबतो. आणि खूप म्हणजे आम्ही फॉरेनहून जाऊन आलो कुठे, आता लाईक रिसेंटली US ला जाऊन आलो, तर 24 तास प्रवास झाला होता इकडे तिकडे स्टॉप ओव्हर. जेव्हा घराकडे येताना मी सगळ्या बायको मुलांना उतरवलं, म्हणजे तुम्ही जा, मी रेस्टॉरंटला जातो. आणि केम हिअर, इथे रेस्टॉरंटला आलो, मी भेटलो आणि गेलो. म्हणजे आय एम व्हेरी अटॅच टू माय रेस्टॉरंट. ते माझं पॅशन इज, आय थिंक आय एम द लिमिटेड एडिशन ऑर मे बी नो आय एम अ लास्ट एडिशन. असं परत होणार नाही असं मला वाटत नाही. लाईक युअर बेबी. बट तुझं प्रेम आणि दीपाचं त्या बनवण्या ह्याच्या प्रक्रियेतलं प्रेम हे खाणाऱ्याला नेहमीच जाणवत आलेलं आहे आणि तसं ते कायमच यापुढे जाणवत राहील. सो नाऊ लेट्स गो टू पोई अँड पाव. हाय फ्रेंड्स, मी कांचन अधिकारी. आत्ताला आहे शिवाजी पार्कच्या जवळच आणि माटुंगा वेस्ट मध्ये असलेलं पोई अँड पाव या रेस्टॉरंट मध्ये. पोई अँड पाव हे रेस्टॉरंट जे आहे आत्ताच आपण बघितलं ते दीपा अवचट आणि सुहास अवचट यांचं 37 वर्ष या एरियामध्ये असलेलं गोवा पोर्तुगीजा, दिवा महाराष्ट्राचा आणि आत्ता जनरेशन नेक्स्ट जी आहे ती त्यांची आहे आकाश अवचट आणि सुदीप अवचट. हाय. सो या दोघांनी मिळून हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे. त्यामुळे यंगस्टर्सचं यंग असं एक आपल्याला इथे फील या अख्ख्या ह्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स मध्ये मिळतो.
आणि इथे तुम्हाला मिळेल पोळी अँड पाव. स्पेशली हा पोळी अँड पाव जो आहे तो गळणीज पदार्थ आहे. चला तर मग याविषयीचं जास्त जाणून घेऊया आपण सुदीप कडून. हाय हाय, सुदीप. नमस्कार. या हाऊ यू? गुड गुड, व्हेरी गुड. अच्छा, यू टेल मी की पोळी अँड पावला किती वर्ष झाली तुम्हाला? 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये मी आतालाच बघितलं की आम्हाला कस्टमर्सना तिकडे थांबा 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 जरा शूटिंग होतंय असं करून आपल्याला सांगायला लागलं. तर यू टेल मी हाऊ यू अट्रॅक्टेड द यंगस्टर्स ओव्हर हिअर? राईट आहे. शेफ पोळी अँड पावचं कॉन्सेप्ट असं झालं की माझी आई शेफ दीपा अंचट त्यांचे रेसिपीज होते, तर आम्हाला त्याला एक फास्ट फूड फॉर्मॅटमध्ये त्याला द्यायचं होतं, प्रेझेंट करायचं होतं. येस. सो व्हॉट बेटर वे टू रादर टू डू इट बाय रादर युझिंग अ ब्रेड कॉल्ड पोळी. गोव्याचा एक फेमस ब्रेड असतो पोळी, जो Yes. व्हेरी हेल्दी असतो. येस. ब्रँडचा आणि होल व्हीटचा बनवलेला जातो. आम्ही स्वतः बेक करतो त्याला. आमची रेसिपी सिग्नेचर रेसिपी आहे आमची. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे व्हेज नॉन व्हेज स्टफिंग घालून त्याला प्रेझेंट करतो आमच्या. तर मी आता इथे बघितलेलंच आहे तुमच्या इथे मटन गळणीज कटलेट्स बनणारे आलेले आहेत पावाच्या मध्ये. त्याच्यानंतर चिकनचे पण आहे, फिश बेस्ड पण आहे आणि इव्हन ब्रेडच्या डिफरंट रेसिपीज आणि दे आर लुकिंग सो अट्रॅक्टिव्ह. आम्ही गोव्याचा एक मस्त ब्रेकफास्ट सुद्धा करतो, रोस ऑमलेट म्हणून, फार फेमस आहे. Oh, सो वी हॅव दॅट ऑल्सो. okay. आपल्याकडे गोव्याचं शाबुती, विंदालो ते पण आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि मला इथे एक असं दिसून येत आहे की हे सगळे यंगस्टर्सचा इथे क्राऊड आहे, त्यामुळे अँबियन्सही तसाच आहे. Yeah. आणि तुम्ही इकडे जी कॉस्टिंग ठेवलेली आहे ती अगदी म्हणजे पॉकेट फ्रेंडली आहे. सो दॅट्स द थिंग. मला असं वाटतं बहुतेक सगळे यंगस्टर क्राऊड इथे जास्त येत असतात. येतात आणि यंगस्टर सुद्धा येतात. आणि विल बी सरप्राईज दॅट मला त्यांचे पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्स पण घेऊन येतात. पोळी याचा कॉन्सेप्ट Yes. इज व्हेरी हिप. लोकांना आवडतं पोळी एका हातात पकडायला, पण त्याचे जे फ्लेवर्स आमचे आहेत ते ट्रेडिशनल आहेत. सो ते पेरेंट्स आणि ग्रँड पेरेंट्सला सुद्धा So it's a combination. With the generations. Yes. Actually, now Sudeep, going to the financial part of it. So how you look at it? कारण की इतकी वर्ष 37 वर्ष झाली आता आणि इतकं रॉकिंग आहे कायमच. दादर एरियामध्ये त्या काळामध्ये फारशी रेस्टॉरंट नव्हते, परंतु आता आपण पाहिलं तर सेना भवनच्या आसपासच एक जस्ट राऊंड जरी मारली ना तरी एवढी रेस्टॉरंट्स आहेत तिकडे. मग ती यंगस्टर्स जॉईंट्स असतील किंवा अगोदरचे सिट अँड डाईन वगैरे त्या टाइप्स असतील, परंतु आता नाही अशी छोटी अशी आउटलेट जी आहेत ती खूप निघालेली आपण बघतो. सो यू गॉट अ टफ कॉम्पिटिशन टू फेस. हाऊ वी आर फाइंडिंग इट? सो सी, ह्याला आपण QSR म्हणतो, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स. ते कॅन बी 150-200 स्क्वेअर फीट, 500 स्क्वेअर फीट, 1000 स्क्वेअर फीट. आपण जेव्हा लहान जागा घेतो तेव्हा त्यांचे रेंटल्स, त्यांचे कमर्शियल्स, सॅलरीज, एव्हरीथिंग इज इन चेक. आणि आम्हाला या कुझिनमध्ये, इनफॅक्ट दिस इज इंडियाज फर्स्ट आय वुड से गोवन फास्ट फूड QSR. असं कधी हा सेगमेंट कोणी टार्गेट केला नव्हता. अँड वी हॅव रिअली पॉप्युलराइज्ड इट. वी हॅव गॉट द गोवन फूड ॲज इट इज टू मुंबई थ्रू गोवा पोर्चुगीज. But now we are targeting towards the youth to give it in a fast food format. So this is going to, हे आमची USP आहे. आणि बरोबर आम्ही आता पूर्ण मुंबईला वी वॉन्ट टू ओपन ॲटलीस्ट 10 to 12. चेंबूरला पण नवीन चेंबूरला ओपन झालंय. इनफॅक्ट दुबईला ऑल्सो वी आर स्टार्टेड. आय वॉज कमिंग टू दॅट ऍक्च्युली. दुबई, चेन्नई अँड वडोदरा या सगळ्या ठिकाणी आपल्या ब्रांचेस त्याबद्दल. सो माझं कसं आहे, 10 years आय जॉईन द बिझनेस अबाउट 12-13 years. बिफोर दॅट आय फिनिश माय केटरिंग. आय वॉज विथ ताज फॉर अ कपल ऑफ इयर्स. माझा MBA झाला. त्यानंतर मग आय जॉईन द बिझनेस. मग बिझनेस जॉईन केल्यानंतर गोवा पोर्तुगीज दिवा महाराष्ट्राचा जी आमची ती रेस्टॉरंट ते आम्ही अंधेरीला सुरू केलं. तिकडे आपण जास्त भेटतो. सो दॅट्स माय बेन. येस. आणि देन वी हॅड ऑल्सो व्हेंचर्ड इन टू बरोडाला, चेन्नईला. अँड देन नाव इन 2020 आम्ही दिवा महाराष्ट्र आणि गोवा पोर्तुगीजला दुबईला काढले. दिवा महाराष्ट्र जुमेरा लेक टावर्सला आणि करामामध्ये गोवा पोर्तुगीजला. सो तिकडेच 1 वर्ष अगोदर आम्ही पोळी अँड पावचं पण सुरू केलं. पीपल कॅन इट्स अ टेक आउट, सो पीपल कॅन गो देअर, ग्रॅब अँड गो. तसं. येस. सो आय थिंक दिस इज द क्विक you can say to take away and quick money also. So I think that's the generations this thing. So what do you think that अजून पुढचे तुमचे व्हेंचर्स काय असतील याच्यातलेच आणि ह्याच्या अजून किती ब्रांचेस काढायचे? येस. सो करंटली फोकस आता पोळी पाववरती आहे. कारण आम्हाला मुंबईला वेगवेगळ्या नेबरहुड्स मध्ये, जसं आता चेंबूरला काढलं, प्रॉबेबली बँड्रा खार, अंधेरी. प्लीज डू कम. सो असे 8-10 आउटलेट काढायचे आहेत. मुव्हिंग टू नवी मुंबई, ठाण्याला आणि मग पुण्याला सुद्धा. सो दिस इज द प्लॅन फॉर द नेक्स्ट 2-3 years. That's the plan. I will say. Fingers crossed. Yeah. Nice talking to you, Sudeep, and all the best Thank you to both of you. धन्यवाद. Yeah. Thank you.
बाय द वे आय एम हॅव्हिंग याच्यामध्ये आहे कोकम मिंट कूलर आणि ते फार मला सुंदर लागतंय. बाय द वे पोळी अँड पावचं पण आमच्या इथे येत आहे. सो लेट मी जस्ट टेस्ट. ओके, टिल दॅट चिअर्स. Yes. Oh, this is chicken shabuti puri and pav. Okay, now I'm going to test it. You must visit Puri and Pav near Shivaji Park, Matunga West.